नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया ऑक्टोबर 2024 मासिक राशी भविष्य. मेष राशी, या महिन्यात तुम्हाला स्वतःच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमची प्रकृती बिघडू शकते आणि जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला वैद्यकीय सेवेची गरज भासेल. आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पन्न असूनही तुमचे सतत खर्च असतील, जे तुम्हाला काही त्रास देऊ शकतात. म्हणून तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाकडे योग्य लक्ष दिले पाहिजे. जोपर्यंत करिअरचा संबंध आहे, तुम्ही तुमच्या नोकरीत कठोर परिश्रम कराल. तुमचे वरिष्ठ तुमच्याशी काही मुद्द्यावर वाद घालतील, परंतु ते तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि यामुळे तुम्हाला नोकरीत चांगले परिणाम मिळतील. विरोधकापासून सावध राहावे. विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि तुमची परीक्षा होईल, पण तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल. कौटुंबिक जीवनात चढ उतार असले तरी आनंदी क्षणाचा ओघ निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये चढ उतार येतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात समस्या कमी होईल. प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. वैवाहिक संबंधामध्ये आनंदी राहाल. महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील, नंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या जातकांना हा महिना चांगला दिसतो. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा आहे. उपाय: मंगळवारी गुळाचे लाडू वानरांना खाऊ घाला. वृषभ राशी, विद्यार्थ्यांना या महिन्यात अधिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, कारण तुमच्या अभ्यासात वारंवार येणारे अडथळे तुम्हाला अभ्यासापासून वळवू शकतात. त्यामुळे खूप एकाग्रता आवश्यक असेल. विवाहितांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. आपापसात एकोपा प्रस्थापित होईल. नात्यात परिपक्वता येईल आणि घरात आनंदाचे आगमन होईल. कौटुंबिक जीवनात चढ उतार असतील, परंतु परस्पर प्रेम तरीही तुम्हाला एकत्र ठेवेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कमजोर आहे. पोटाशी संबंधित समस्या अधिक त्रास देऊ शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप अनुकूल परिणाम मिळतील, ज्यामुळे तुम्हाला या महिन्यात समान आर्थिक लाभ मिळत राहतील आणि तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. परंतु हे सर्व महिन्याच्या पहिल्या 6 माहीत होताना दिसेल. महिन्याच्या उत्तरार्धात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. करिअरच्या बाबतीत तुमच्यावर कामाचा खूप दबाव असेल, म्हणून तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला आहे. तुमच्या क्षमतेनुसार व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. काही नवीन लोकांकडून तुम्हाला व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उपाय: महिन्याच्या पूर्वार्धात उत्तम गुणवत्तेचा रत्न चांदीच्या मुद्रेत टाकून आपल्या अनामिक बोटात शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी धारण करा. मिथुन राशी, लांबचा प्रवास थकवणारा असेल. तुमच्या नोकरीमध्ये कठीण आव्हाने तुमचे स्वागत करतील, त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या जातकांना परदेशी स्रोतांकडून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी महिन्याचा पूर्वार्ध चांगला जाईल आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणात चांगले यश मिळू शकेल.
महिन्याचा पूर्वार्ध प्रेम प्रकरणासाठी अधिक अनुकूल आहे. नात्यात तीव्रता राहील. वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य संबंधित समस्यांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. पण तुमचा आत्मविश्वास इतका कमजोर नाही. तुम्ही प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना कराल आणि अनेक आव्हानांमधून सहज बाहेर पडाल. हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला महिना असण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक बाबतीत सावधगिरीने जावे लागेल. कौटुंबिक समस्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असेल, कारण कौटुंबिक जीवनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत आर्थिक परिस्थितीचा संबंध आहे, तो अप्रत्यक्षपणे तुम्हाला पैसे मिळवण्याची शक्यता दर्शवितो. महिन्याच्या पूर्वार्धात अधिक अडचणी येतील. उत्तरार्धात उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला काही खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. उपाय: तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा नियमित पाठ केला पाहिजे. कर्क राशी. व्यवसाय करणाऱ्या जातकांना चढ उतारांना सामोरे जावे लागेल. तुमचे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. परंतु काही जुने निर्णय अचानक तुम्हाला चांगले लाभ देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या खर्च तर होईलच, पण तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील. मात्र भावंडांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रेमसंबंधासाठी हा काळ अनुकूल असेल आणि तुमचे प्रेम फुलून जाईल. प्रेमविवाह करण्याचीही शक्यता आहे. तर वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना सासरच्या मंडळीमुळे काही तणाव जाणवू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणे टाळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील. परदेशात शिक्षणातही यश मिळू शकते. कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना मध्यम फलदायी राहील. जोपर्यंत तुमच्या करिअरचा संबंध आहे, तुम्हाला नोकरीमध्ये काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि त्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांचा दृष्टिकोन आणि तुमच्याबद्दलच्या त्यांच्या भावना महत्त्वाच्या ठरतील, कारण ते तुमच्या विरोधात जाऊन तुम्हाला त्रास देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कदाचित सर्व काही असूनही तुमच्या चांगल्या आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे समर्थन मिळेल, ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल. उपाय: नियमित श्री बजरंग बाणचा नियमित पाठ केला पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.